श्री महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ मुंबई मौजे आसुर्डे या मंडळाचे उपाध्यक्ष श्री पाताडे साहेब आणि डॉक्टर मंगेश खाडे डिंगणी यांनाही विनंती आहे आपण मंचावर यायचे। मंगेश खाडे साहेब डिंगणी। आमच्या या आजच्या प्रयोगासाठी आपल्या संपूर्ण उसगाव पंचक्रोशी तसेच संगमेश्वर तालुक्याच्या सर्व भागातून या विशेष मान्यवरांनी आजच्या या प्रयोगासाठी विशेष असं सहकार्य आम्हाला यांचं लाभलेलं आहे। आणि अशीच ही जी काही परंपरा आपली आहे, कोकणातला माणूस म्हणलं की नक्कीच त्याला या नाटकाचा एक रसिक आहे। नमन असेल, नाटक असेल, हा कोकणातला माणूस पूर्णतः याच्यामध्ये आपला रस रममाण होत असतो। आणि अशाच अनुषंगानं या सर्व मान्यवरांनी आमच्या मंडळाला देखील योगदान सहकार्य चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे। आणि म्हणून एक छोटासा त्यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून करतो आहोत। तर मी विनंती करेन, आमच्याच गावातील आदरणीय श्री राहुल अशोक सावंत यांनी आपले वडील अशोक सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमच्या मंडळाला एक जो गावाकडं उसगाव गावामध्ये अशाच पद्धतीचा प्रयोग होत असतो त्या ठिकाणी जो काही हा रंगमंच उभारण्यात येतो त्याच्यासाठी प्रदर्शनी जो पडदा आहे, हा पडदा आदरणीय श्री राहुल अशोक सावंत यांनी आमच्या मंडळाला एक बक्षीस म्हणून दिलेला आहे। हां, तर मी आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, आदरणीय श्री भगवान बडद हे शाल श्रीफळ देऊन यांचा सत्कार करतील। आदरणीय श्री राहुल अशोक सावंत यांचा आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ याने एक भव्य असा पडदा सर्वांनी टाळ्या वाजवून यांचं स्वागत करूया। यानंतर आमच्या गावचे महादेव बडद या मुंबईमध्ये कार्यरत असताना ही सर्व तरुण मंडळी आणि यांच्या पाठीमागं खंबीर असं मार्गदर्शन नेहमी सहकार्य करणारे आमचे बुजुर्ग महादेव बडद यांचाही एक शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार होतो आहे। संदीप बडद मंडळाचे कार्यकर्ते संदीप बडद त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करतील। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांनाही त्यानंतर ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण आमच्यासारख्या एक खेडेगावातून असे रसिक निर्माण करणं, असे कलावंत निर्माण करणं ही देखील एक मोठी कला आहे। आणि गेल्या 2 वर्षापासून कुणास ठाऊक त्याने आमच्या या मुलांमध्ये काय पाहिलं, कित्येक वर्षे ही मुलं नाटक गाव पातळीवर करता आहेत, परंतु जशी त्यांची समज आहे त्या पद्धतीनं ही काही नाटकं गाव पातळीवर सादर करण्यात आली। परंतु मुंबईसारख्या या शहरामध्ये हे रसिक देखील त्याच तोडीचे असतात। आणि अशा मुंबईमध्ये काम करत असताना आमच्या या मुलांची ओळख आमचे आदरणीय श्री यशवंत मानके साहेब यांच्याशी झाली। आणि 2 वर्षामध्येच आमच्या मुलामध्ये एवढं त्यांनी परिवर्तन केलेलं आहे की आज 2 वर्षामध्येच आमची ही खेडेगावामध्ये काम करणारी मुलं या मुंबईसारख्या रंगमंचावर येऊन उभी राहिली। आणि याचं सर्व श्रेय आदरणीय श्री यशवंत मानके साहेबांना जातं। आणि आजच्या या नाटकाचे लेखक श्री आदरणीय यशवंत मानके साहेब यांचाही शाल श्रीफळ देऊन गजानन बडद या ठिकाणी सत्कार करतील। यशवंत मानके साहेब आजच्या नाटकाचे लेखक, आपल्याच भागातील गुहागर तालुक्यातून हा युवा लेखक एक पर्वणी आहे आमच्यासाठी। आणि आमच्यामधला कलावंत जागा करण्याचं काम ही लेखक मंडळी करत असतात। यानंतर श्री या ठिकाणी विशेष आवर्जून सांगावं वाटतं की कोकणातला माणूस काय करू शकत नाही, कलेच्या बाबतीत तर तो पुढे आहेच, परंतु अशा विविध क्षेत्रामध्ये देखील हा कोकणातला माणूस पुढे आहे। आणि आज विशेष या ठिकाणी सांगावं वाटतं, आपल्याच संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे गावातून आमचे श्री संतोष भरणकर या ठिकाणी शरीर सौष्ठव स्पर्धा घेतल्या जातात।
मग त्या गाव पातळीवर असतील, तालुका पातळीवर असतील, जिल्हा पातळीवर असतील, राज्य पातळीवर असतील. आणि विशेष म्हणजे यांनी संतोष भरणकर यांनी महाराष्ट्र श्री प्राप्त करून महाराष्ट्र श्रीमध्ये गोल्ड मेडल प्राप्त करून त्यांनी त्या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे. आणि अशा कित्येक स्पर्धा, मग तो मुंबई श्री असेल, याच्यासारख्या अनेक स्पर्धा यांनी एक खेडेगावामध्ये जन्माला आलेला हा मुलगा मुंबईसारख्या शहरामध्ये येऊन महाराष्ट्र श्री प्राप्त करतो. आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, गौरवास्पद गोष्ट आहे. तर त्यांचाही सत्कार मी मांडके साहेबांना विनंती करेन. आमचे संतोष भरणकर साहेब शरीर सौष्ठव स्पर्धामध्ये यांनी महाराष्ट्र श्री प्राप्त केलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी कौतुक करूया. आणि अशीच मुलं आमच्या खेडेगावातून घडावी. उद्देश हाच आहे की अशी मुलं खेडेगावामधून पुढे यावीत ही कला पाहून. यानंतर मी विनंती करेन श्री महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ मौजा आसुर्डे या मंडळाचे उपाध्यक्ष श्री मंगेश पाताडे साहेब यांचाही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन पुष्पगुच्छाने श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत सत्कार होतो आहे. तर मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन, प्रमोद मणवे साहेब हे या मंडळाचे कार्यकर्ते आहेत. या सर्व मंडळानं आम्हाला विशेष असं सहकार्य यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. तर त्यांचं या ठिकाणी एक आभार, एक पुष्पगुच्छ आणि देऊन आम्ही या ठिकाणी करतो आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करूया. त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीनंच काम करणारे डॉक्टर मंगेश खाडे साहेब डिंगणी यांचंही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करूया. यांचंही आम्हाला भरपूर असं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. चला लवकर. मंगेश खाडे साहेब, डॉक्टर मंगेश खाडे साहेब डिंगणी. त्यानंतर श्री महेंद्र मणवे साहेब यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करतो, सत्कार करतो आहोत. विशेषतः मला वाटतं आजच्या या प्रयोगाची जवळजवळ 150 तिकीट यांच्या माध्यमातून संपलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढंच कमी आहे. महेंद्र मणवे साहेब यांचं या ठिकाणी एक शाल श्रीफळ देऊन सत्कार होतो आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करूया. त्यानंतर शांताराम बडद गुरुजी यांचं गाव पातळी असेल, या शहरामध्ये असेल, एक विशेष असं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभत असतं. आदरणीय श्री शांताराम बडद गुरुजी यांचंही पुष्पगुच्छ देऊन किरण कांसरे करतील. सर्वांनी टाळ्या वाजवूया. त्यानंतर रमेश बडद गाव कमिटी अध्यक्ष यांचंही या ठिकाणी स्वागत करूया. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू. त्यानंतर आदरणीय श्री आनंद बडद गावकर, आनंद बडद गावकर काही कारणानिमित्त ते येऊ शकले नाही, तर त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू. घेतो. त्यानंतर या ठिकाणी जी काही आमची गाव पातळीवरची मंडळी या ठिकाणी कामासाठी या ठिकाणी शहरामध्ये आलेली असतात, एक पोट पाणी भरण्यासाठी ही या ठिकाणी सर्व गावातून खेडेगावातून उपस्थित असतात. अशा लोकांना देखील या ठिकाणी सहकार्य करून कामाला लावून हा रोजगार मिळवून देणारे आमचे श्री जगन्नाथ रसाळ साहेब पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर सोनगिरी यांचं या ठिकाणी एक शाल श्रीफळ देऊन स्वागत आमचे आनंद बडद मुंबई मंडळ अध्यक्ष या ठिकाणी करत आहेत. यांच्या माध्यमातून आमच्या गावातील बऱ्याचशा व्यक्तींना या ठिकाणी रोजगार प्राप्त होतो. धन्यवाद साहेब. त्यानंतर आनंद बडद मुंबई मंडळ अध्यक्ष यांचं एक छोटासा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत. आनंद बडद, भगवान बडद यांना विनंती आहे, चला लवकर. त्यानंतर सय्यद जाफर साहेब आजच्या या कार्यक्रमाचं जे शूटिंग करता आहेत, फोटोग्राफी शूटिंग, आदरणीय सय्यद जाफर साहेब यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत. सय्यद जाफर साहेब कामामध्ये व्यस्त आहेत. यानंतर आदरणीय विजय वेद्रे साहेब फोटोग्राफर यांचे या ठिकाणी
पुष्पगुच्छ देऊन स्वागत. या साहेब, या या या. त्यानंतर आजच्या या प्रयोगामध्ये आम्हाला विशेष असं सहकार्य लाभणाऱ्या अश्विनी रमेश धावडे यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत. या सर, अश्विनी रमेश धावडे यांचंही टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. यानंतर आमच्या या तरुणांना मार्गदर्शन, सहकार्य आणि नेहमीच पाठबळ, ज्यांच्या माध्यमातून हा आजचा प्रयोग देखील, ज्यांच्या मार्गदर्शनानं अनेक खंबीर नेतृत्व, खंबीर पाठबळ असणारे आमचे आदरणीय श्री गजानन बडद सहवाडी प्रमुख यांचं या ठिकाणी स्वागत पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आमचे कार्यकर्ते स्वागत करतील. आदरणीय श्री गजानन बडद, चला. प्रमोद बडद त्यांचं विशेष असं सहकार्य आणि तरुणांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा देण्याचं काम यांच्या माध्यमातून मार्गदर्शनानं लाभत असतं. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं, आमच्या सर्व उजगाव, पंचक्रोशी, संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्ह्यातून जेही रसिक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्ही आहात तर या प्रयोगाला शोभा आहे. तर पुनश्च एकदा तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि यानंतर पुढील जो कार्यक्रम आहे याच्यासाठी असंच सहकार्य तुमचं लाभत राहील. आतापर्यंत झालेल्या या प्रयोगासाठी विकास रघुनाथ किंजळे, मानसकोण, राहणार दिवा यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. तसेच चैत्राली बडद यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रिन्सिपल ग्रुप BKC यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुरेंद्र सीताराम बडद गुरुजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गजानन भक्त मंडळ या सर्वांचे शतशः आभारी आहे. आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे शाब्दिक हार्दिक आभार. आणि असाच पुढील जो काही उर्वरित भाग आहे याला देखील तुमचं सहकार्य लाभावं हीच अपेक्षा. महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ मुंबई मौजे आसुर्डे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गजानन भक्त मंडळ त्यांचे शतशः आभारी आहे. धन्यवाद. रसिक मायबाप, या सत्कारासाठी जेवढ्या टाळ्या वाजल्या तेवढ्या आमच्या कलाकारांना पण दिल्या तर खूप बरं होईल, कारण आम्ही पण तुमचेच आहोत. धन्यवाद. पुढील कार्यक्रम, या नाटकाचा पूर्वार्ध पाहिलात, त्याला आपण सहकार्य दिलं त्याबद्दल अतिशय धन्यवाद तुमच्यासाठी. आणि दुसरी ही बाजू, या नाटकाची दुसरी बाजू, तूच माझ्या अर्धांगिनीचा उत्तरार्ध आपल्यासमोर लवकरच घेऊन येत आहे. जेवढा पहिल्या भागाला तुम्ही सहकार्य दिलं तसंच पुढच्या भागासाठी सुद्धा सहकार्य द्यावेत. या रसिकांमध्ये काही माझे ग्रुप आले आहेत. शेंबवणेमधून माझा पूर्ण ग्रुप इथे आलेला आहे. त्याशिवाय हॅलो प्रतिष्ठान असे माझे ग्रुप सुद्धा स्वागत. आणि नाटकासाठी हॅलो, आतापर्यंत झालेले माझे विषय, या सीझनमधला हा शेवटचा विषय आहे. पुन्हा 2 महिन्यानंतर पुन्हा आणखी या सीझनला सुरुवात होईल. सांगायचं तात्पर्य एवढंच की आजपर्यंत माझ्या लेखणीतून 18 नाटक या रंगभूमी त्या रसिकगंगेत सोडले आहेत. आणि ते केवळ फक्त तुमच्या आणि तुमच्या सहकार्यामुळेच. आणि रसिक मायबाप, पुन्हा एकदा आमच्या कलाकार यांच्या जीवनावर एक कॉमेडी नाटक घेऊन येतो आहे. कारण आमच्या कलाकारांवर खूप टीका होते. तुमच्यासारखे रसिक आम्हाला साथ देतात, पण आम्ही काही रिहर्सलमध्ये बिझी असतो. 3-3 महिने याच्यामागे आमची मेहनत असते. आणि ती आमचा एक छोटासा एक जॉब सांभाळून आम्ही हे सगळं करत असतो. आणि त्याच्या पाठीमागे खूप मोठी आमची मेहनत असते. आणि ह्या 2.5-3 महिन्याच्या नंतर हा 2.5 तासाचा तुमचं मनोरंजनचा कार्यक्रम आम्ही सादर करत असतो. आणि तुमच्यासारखे रसिक मायबाप त्याला दाद देतात, तेव्हा आम्हाला खूप बरं वाटतं. आज या ठिकाणी माझा मित्र विजय बेद्रे हा सुद्धा एक फोटोग्राफर कलाकार आहे. त्याचं सांगायचं तात्पर्य एवढंच की हा कलाकार कुठल्याही नाटकाला, कुठलाही कार्यक्रम असू दे, त्या ठिकाणी जाऊन त्या कलाकारांना दाद द्यावी, त्याला फेसबुकमध्ये अपलोड करतो. आणि फक्त 1 रुपया न घेता ह्या सगळ्या नाटकाचे ते फोटो काढत असतो. आणि जेवढे माझ्या माहितीप्रमाणे जेवढे मी शो केलेत, त्याकडे माझी ओळख नसताना सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्याने त्या मंडळाला 1 रुपया न घेता सहकार्य केलेले असे अनेक माझे मित्र आहेत. ते ह्या अशा कलाकारांना सहकार्य करत असतात आणि आपलंसुद्धा सहकार्य लाभतं. त्याशिवाय मी या नाटकाचा
पुढचा भाग तुमच्यासमोर घेऊन येत आहे. सहकार्याची अपेक्षा, कारण तुम्हीच आहात म्हणून आम्ही आहोत, अन्यथा आम्ही शून्य आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांना विनम्र अभिवादन करून श्री गजानन भक्त मंडळ उसगाव बळदवाडी तालुका संगमेश्वर सविनय सादर देत आहोत. गत जन्मावर आधारित 2 अंकी कलाकार तूच माझी अर्धांगिनी, तूच माझी अर्धांगिनी, तूच माझी अर्धांगिनी. लेखक दिग्दर्शक यशवंत मानके, पार्श्वसंगीत सचिन तेरवकर, गीतदर्शक सुनील मते तळवल, प्रकाश रजनी, नितीन बैकर, सहाय्यक सुनील बडक, महेश दोगरे, रवी भूषण, विनय आर मुंबई, नेपथ्य उल्हास सुर्वे. या नाटकात भाग घेणारे गुणवंत कलाकार तन्मय, विलास बडक, दिनकर, अनंत बडक, अनिश, अमोल दोगरे, कुमार, प्रदीप बडक, निहार, शैलेश बडक, केदार, निलेश कांसरे, रघु, सचिन बडक. सहकलाकार नितेश कांसरे, अजय बडक आणि प्रज्ञा अश्विनी रमेश धावडे, मुंबई. रंगदिर्गाने रसिक मायबाप यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून श्री गजानन भक्त मंडळ उसगाव बळदवाडी सविनय सादर करत आहोत. गत जन्मावर आधारित 2 अंकी कलाकार तूच माझी अर्धांगिनी, तूच माझी अर्धांगिनी, तूच माझी अर्धांगिनी. प्रज्ञा, प्रज्ञा, अगं निघतोय मी. निघालात का नाही? हो, ऑफिसला तर जायलाच हवं ना. हो, पण टिफिन तयार नाही अजून. थोडा वेळ थांबता का? नाही, टिफिन राहू दे. बरोबर असं तू उदास काय आहेस? उदास आणि मी नाही हो. नाही काय, चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत आहे. बरं मला सांग, गेल्या 2 दिवसापासून तुम्हाला उदास वाटते? अहो खरंच काही नाही, ते फक्त जरा डोकं दुखत होतं बस. नक्की ना? काय लपवत तर नाही ना माझ्यापासून? खरंच काहीच नाही त्यांना. तरी सुद्धा एक गोष्ट लपवलेच माझ्यापासून. काय? आठव? काहीच नाही त्यांना, खरंच. काहीच नाही? हो, खरंच काही नाही. तू तुझ्या आई बाबांना फोन केला नव्हतास? तुम्ही फोन विषयी बोलता आहात? मग तुला कशाबद्दल वाटलं? नाही, ते पटकन आठवलं नाही मला. अगं पुढच्या आठवड्यात आपल्याला त्यांनी बोलवलंय ना? हो, आईचा तसा आग्रहच होता, पण आपल्याला नाही जायला जमणार ते सांगितलं मी. ते का जमणार नाही? आपण रविवारी जाणार आहोत. ओके ओके, पण तुम्हाला कसं कळलं? तुझ्या पप्पांचा फोन होता मला. सॉरी तन्मय, का? तुम्हाला सांगितलं नाही ना म्हणून. तसं नाही ते प्रज्ञा. खरं तर छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा एक दुसऱ्याला सांगावी असं मला मनापासून वाटतं. कारण आपल्यात अतूट विश्वास आहे, त्यामुळे आपल्यात कोणतेही गैरसमज नसावेत. एक दुसऱ्यावर विश्वास करणं हाच खरा प्रेमाचा सन्मान आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट एक दुसऱ्याला सांगणार आहोत आपण. पण जर नकळत एखादी गोष्ट माझ्याकडून सांगायची राहून गेली तर? त्याची शिक्षा तुला भोगावी लागेल. समजून नाही घेणार तुम्ही मला? रागवणार तुम्ही माझ्यावर? तन्मय, मला तुम्हाला गमवायचं नाही हो. अगं वेडे, हे दोघांना शक्य आहे का? खरंच तन्मय, माझं कितीही चुकलं ना तरी मला तुमच्यापासून दूर करू नका. तुला दूर करून मी जगायला हवं ना? काही अभद्र बोलू नका तन्मय. मी बहिरा आहे, आणला नाही. अरे रघु, हो रघु, अरे मला तू- विचारलं की काय? कसं नाही रे? अहो, अशा अवस्थेत सगळ्यांना विसर पडतो म्हणून म्हटलं. याचं काय आहे साहेब, माझं पण जरा चुकलंच. हो, डायरेक्ट आत आलो ना. याचं काय आहे, तुम्ही यायच्या आधी आम्ही घरात तिघच, त्यामुळे नेहमीची सवय हो अशी डायरेक्ट आत यायची. बरं बरं, ठीक आहे. ते ती पिशवी आणि आहे का बाई? आणलं का सगळं सांगितलं? हो बाई साहेब. बरं प्रज्ञा, हा, येतो मी. बरं ठीक आहे, सांभाळून जा ना. हा ओके. बाई साहेब, अजून काही काम माझ्यासाठी? नाही, काय नाही, तू आता निवांत बस, काय ते मी पाहतो. ठीक आहे. या कुमार साहेब, कसं काय नाही गेलं? अनिशला भेटायला आलोय, पण आधी वहिनीला भेटायचंय. ठीक आहे. पत्रिका लग्न बिग्न ठरले काय तुमचं? अरे बाबा, लग्नाविषयी नाही मी बोलत, हो, जरा त्या आपल्या अनिल साहेबांचं बघा ना. सगळ्यांचं बघतो. तुम्ही कुठे जाताय? पण तू आधी जरा इकडे ये.
अरे प्रज्ञा वहिनी आहेत का घरी? आहेत ना. मग त्यांना जरा बोलवतोस का? हे आधी नाही का सांगायचं, तुम्ही बसा इथं, मी त्याला पाठवून देतो. काय एक एक आहेत ना, कुणाच ठाऊक. हॅलो, हा बोल राजेश. हो, अरे अनिशकडे चालू आहे. हो, त्याच्याशी बोलून बघतो. अरे दुर्लक्ष करून कसे चालेल. हो, वहिनीने जर सपोर्ट केला तर त्यातून याला बाहेर काढायला सोपं जाणार आहे. राजेश, मी तुला नंतर फोन करतो. ओके. नमस्कार वहिनी, नमस्कार. मी कुमार, अनिशचा मित्र. मग अनिशला बोलवू का? नको, त्याच्याशी मी नंतर बोलतो. फक्त 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं होतं. बरं, बोला तुम्ही. सॉरी, तुमची माझी काही ओळख नसताना It's okay, बोलण्याचं. बोला तुम्ही. वहिनी, अनिशने सर्व प्रकार सांगितलाय मला. त्याच्या अशा वागण्यानं तुमच्या भावना दुखावल्या गेल्या, खरं आहे ना? हो, आणि तितकाच रागही आलाय मला. स्वाभाविकच आहे, पण थोडा त्याच्या बाजूने विचार केला तर त्याला समजून घ्यावं असं वाटेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? हे काही स्केच आहे, जरा व्यवस्थित पहा. हे तर माझे स्केच आहेत. कोणी केले? अनिशने. अनिशनी माझे स्केच का काढले? वहिनी, खरंच तुम्हाला वाटतंय तुमचे स्केच आहे? हो, हे माझे स्केच आहेत. हे तुमचे स्केच नाहीत, तर अनिशला सतत आठवत असलेल्या सोनाचे, स्वप्नात दिसणाऱ्या प्रसंगाचे स्केच केलेत. आणि दुर्दैवाने तुम्ही त्याच्या सोनासारखे दिसतात, म्हणून त्याचा आता गैरसमज झालाय की तुम्ही गेल्या जन्माची अर्धांगिनी पाहणारे सोनाच आहात. अहो, पण आपण हे कसं म्हणायचं? ते काही म्हणतील म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवायचा आणि ते म्हणतील तसं वागायचं का? नाही, अजिबात नाही. तसं मी तुम्हाला काहीच करायला सांगत नाही. मग तुमचं म्हणणं तरी काय? हे स्केच खरे? त्यांनी मला पाहून हे स्केच केले म्हणजे मी त्यांची गेल्या जन्मीतली सोनं होते असा अर्थ होतो का? आणि त्यावर विश्वासही ठेवायचा. हो, असे स्केच कोणीही करू शकतं. हो, असे स्केच कोणीही करू शकतो, पण न पाहता कोणी कसं काय करू शकतो? म्हणजे वहिनी, हे स्केच आत्ताचे नाहीत, खूप आधीचे आहेत. म्हणजे अनिशने स्केच करण्यापूर्वी तुम्हाला कधी पाहिलं सुद्धा नव्हतं. फक्त त्याला जे काय स्वप्नात दिसायचे त्याचे स्केच केले. योगायोगाने त्या स्केच मध्ये सोना तुमच्यासारखे दिसते, म्हणून तो तुम्हाला मागच्या जन्मीची सोना समजतोय. अहो, पण मी त्यांच्या स्वप्नातली सोनं नाहीये. मी त्यांची वहिनी आहे. हे सत्य त्यांनी मान्य करायला नको का? वहिनी, मला एक सांगा, ज्याने तुम्हाला कधी पाहिलं सुद्धा नाही तो तुमचे स्केच काढेलच कसा? त्याने फक्त स्वप्नात दिसणाऱ्या सोनाचे स्केच काढले. मग त्याला आठवणारी सोना ही तुमच्यासारखी दिसायला होती, हे तरी आपल्याला मान्य करायला हवं ना? मला तर काही कळेनासच झालं. पण प्रथम त्यांनी हे मान्य करायला नको का? वहिनी, केलं ना मान्य. त्याने सुद्धा मान्य केलं. त्याला सुद्धा कळत आहे की हे चुकीचं आहे, की माझ्या वहिनीलाच मी माझी सोना समजतोय याचा त्याला रागही आहे. म्हणून त्याला त्याच्या होणाऱ्या त्रासाचा विचार करणं गरजेचे आहे. वहिनी, तुम्ही हे स्केच व्यवस्थित निरखून पहा. प्रत्येक प्रसंग कसा रेखाटलाय, म्हणजे त्याला कुठेतरी त्रास होतोय. सोना हीच त्याच्या मागच्या जन्मीची प्रेस आहे, हे तरी सत्य आहे ना? हो, पण त्यांना जर कळतंय की हे सगळे भास होत आहेत आणि आपण वागतो ते चुकीचं आहे, मग ते स्वतः या सगळ्यातून बाहेर का नाही पडत? त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. खरं अनिशला आम्ही मित्र म्हणून नेहमीच समजून घेतलंय. आता तुम्ही त्याला समजून घ्यावं असं वाटतं आम्हाला. वहिनी, अनिश खरंच खूप चांगला मुलगा आहे, म्हणून इतक्या तळमळीने सांगतोय तुम्हाला. वहिनी, यामध्ये तुम्हाला खूप त्रास होतोय याची कल्पना आहे मला. मला हे सगळं तन्मयला सांगायला हवं. नक्की सांगा तुम्ही, पण त्याआधी अनिशचा त्रास प्रथम समजून घ्या आणि मगच तन्मयला विश्वासात घेऊन सांगा. वहिनी, अनिश फक्त आता त्या गोष्टीचा विचार करतोय, पण एकदा का विचारधीन झाला तर त्याला यातून बाहेर काढायला अवघड होईल. म्हणून तुमची मदत हवी मला. तुम्ही अनिशचे मित्र असून त्याच्यासाठी इतकं काही करता आहात. मग मी तर वहिनी आहे, त्यामुळे माझ्याने जितकं सांभाळून घेता येईल तितकं घे. थँक्स वहिनी, तुमच्याकडून मला हीच अपेक्षा होती. बरं, ठीक आहे. तुम्ही अनिश जवळ बोलत बसा, मी माझी कामं आटवते. आणि हो, हे तुमचे स्केच. ओके, ठीक आहे. अनिश, ए अनिश, अरे काय करतो आतमध्ये? लवकर ये ना बाहेर. अरे कुमार, तू? हो, तुझी वाट पाहिली, तू काही आला नाहीस म्हणून म्हटलं चला आपणच जाऊया. खरं म्हणजे नेहमीप्रमाणे आजही तुला बरं वाटेल नसेल, नाही का?
कुमार असं का बोलतोस यार तू? अरे जे आहे तेच बोलतोय, वेगळं असं काहीच नाही. माझा प्रॉब्लेम फक्त प्रॉब्लेम घेऊन बसलायस, त्यामधून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतोयस का? खूप प्रयत्न करतोय यार, पण बाहेर येण्याआधीच त्यामध्ये अधिक गुंतत जातोय मी. गुंतून घेतोयस तू स्वतःला म्हणजे? अरे त्याच गोष्टीचा विचार केलास की त्रास होणारच ना. कुमार माझ्या ठिकाणी राहून तूच एकदा विचार कर ना. केला, खूप वेळा केला, आणि तरी सुद्धा तुला हे सगळं सोपं वाटतंय? नाही, कठीणही वाटत नाही. कुमार मला एक सांग, अरे जे तुला आठवत आहे त्यावर विचार करून काय साध्य होणार आहे का? अरे तुला आठवणारी तुझी सोना, या जन्मातली तुझी वहिनी आहे, असं तुझं म्हणणं आहे. मग तू तुझ्या भावाच्या बायकोला तू तुझी सोना म्हणणं योग्य वाटतंय का तुला? नाही, हेही मला नाही पटत. माझ्या वहिनीलाच मी सोना म्हणणं केवढं मोठं पाप आहे रे. अनिश, अरे पटत नाही तुला, मग कशाला विचार करतोस? अनिश, अरे तुझ्या समोर तुझं आयुष्य पडलंय, ते चांगलं जग वाया जाऊ देऊ नकोस. हे घे स्केच, तुझ्याकडे ठेवून दे, इथे कोणी पाहिलं तर. पाहिले? वहिनीने पाहिले स्केच? काय नाही म्हणजे त्यांना मीच दाखवले. कुमार तुला वेळ तर लागला नाही ना? तिथे कुणालाच वेळ लागू नये म्हणून त्यांना दाखवले. अरे पण कशासाठी? तुझ्याबद्दल त्यांच्या मनात असलेला गैरसमज दूर करण्यासाठी. त्यांना सोना म्हटलंस याला एक कारण होतं, याची खात्री होऊन स्केच दाखवणं जरूर वाटलं मला. अरे पण तिने आता काय विचार केला असेल? काही विचार केला नाही, उलट त्यांचा गैरसमज दूर झाला. आणि आता मेहरबानी करून तू पण विचार करत बसू नकोस. हे घे स्केच, येतो मी.
आता हे कशात अडकले? ओ साहेब, परत अडकलं की काय सोन्याच्या स्वप्नात? ओ साहेब, काय म्हणतोय मी? कुठे पोचलात? स्मशानात येतोस का मला जाळायला? कशाला डोकं खातोस? जर मी काय बोलत नाही तुला गप्प राहता येत नाही का? रघु तू हा, जा पाहिजे. आतमध्ये. बरोबर. स्वतःवर असलेला राग दुसऱ्यावर काढणं योग्य आहे का अनिश? मी कुणावरही राग काढत नाही. मग हे काय होतं? त्याला कधी कुठं कसं बोलायचं तेच कळत नाहीये. नसेलही. नेहमीप्रमाणे बोलावं तसं तो बोलला, कारण तो सरळ मनाचा आहे, नेहमी आनंदी असतो, तुमच्यासारखा सतत विचारत नसतो. सॉरी. मूळ माझं मुद्द्यापासून पळण्याचा हा सोपा मार्ग झाला अनिश. मुद्दा हा नाहीये की कोणाचं किती आणि काय चुकलं, तर मुद्दा हा आहे तुम्ही स्वतःला करून घेतलेल्या त्रासाचा. मला कसलाही त्रास होत नाहीये. की तुम्ही स्वतःच्या मनाशी केलेली फसवणूक आहे. तसं नसतं तर रघुवर रागवण्याचं काही कारण नव्हतं. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? अनिश, तुम्ही खूप समजूतदार आहात. चांगल्या वाईटातला फरक तुम्हाला कळतो. तुम्ही इतरांचा जसा विचार करता तसा स्वतःचा करावा असंच मला वाटतं. त्याचाच प्रयत्न करतो. पण तुम्ही सगळेच जर मला समजवत आहात तर मग मी समजदार कसा? कुठेतरी माझंच चुकतंय ना. स्वतःला दोषी म्हणून जर विचार करणार असेल ना तर त्याचा तुम्हाला अधिकच त्रास होईल. अनिश, दोष तुमचा नाहीये. दोष असो वा नसो ऐकावं मलाच लागतंय ना. हे तुम्ही का ठरवता? तुम्ही हा गैरसमज समजून घेतला आहात. आता माझी मलाच समज उरला नाहीये. का? इतरांप्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करते ना मी सुद्धा तुम्हाला. तू मला समजून घेतलंस तरी मला होणारा त्रास कमी होणार नाहीये ना. का करणार नाही? तुम्ही मान्य करा ना की सोनं अस्तित्वातच नाहीये. मग अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा मुळात काय विचार करायचा आपण? सोना मुळात अस्तित्वात नाहीये मी कसं मानू? सांग ना, कसं मानू? नसती तर तुझ्या रूपाने. माझ्या रूपाने नाही अनिश, माझ्या रूपाने नाही. मी तुमच्या स्वप्नातल्या सोनासारखी दिसायला असते तरी मी तुमची वहिनी आहे, हे तरी पटतंय ना? हो, पटतंय. मग अगदी नॉर्मल राहा, कसलाच विचार करू नका. जा. ठीक आहे. अरे वाह, क्या बात है. डिस्टर्ब नाही करा नाही ना? अरे इथे येऊन आलाच पुन्हा? अगर नहीं हूं कसं चालेल? सांग ना. दोस्ती इंसान की जरूरत है, दिलों पे दोस्तों की हुकूमत है. आप जैसे दोस्तों की वजह से जिंदा है हम, वरना खुदा को भी हमारी जरूरत है. म्हणे दोस्त. कुणाबरोबर दोस्ती करायची लायकी आहे का तुझी? वटवट बंद कर आणि चालू पण इथून. का? अजून काही बाकी राहिलंय का? नाही मला तुम्ही दोघच घरी. हे जिभेला आवर घाला, नाही तर जीभ हासकून हातात देईन. अगं असं हे तेव्हाच होतं जेव्हा वर्मावर भाव असतो. काय बरोबर ना? जर तशीच काही इच्छा असेल तर मी सुद्धा आहे. विहार! हा? अगं धीराबरोबर जे काय चाललं होतं खरे दूषित मन आणि पापी नजरा तुमच्या, त्यातून चांगलं ते काय बाहेर येणार? म्हणजे इथे जे काय चाललं होतं ते चांगलं चाललं होतं असं समजायचं का? ते पाहणाऱ्याच्या नजरेवर आणि तो कसा अर्थ घेतो यावर अवलंबून असतं. चांगली माणसं नेहमी चांगलाच अर्थ घेतात रे. ज्यांना नात्यातली पवित्रता कळत नाही ना, त्यांच्याकडून चांगल्याची काय अपेक्षा करणार? नाती गोती, नात्यातली पवित्रता. अगं ह्या सगळ्याचा विचार मी कधीच करत नसतो. त्याला जे पटतं ना ते त्यासाठी योग्य असतं. हा या निर्णय स्वतःसाठी स्वतः बनवलेला सिद्धांत आहे. म्हणूनच नेहमी तोंड कशी पडतो. प्रज्ञा, आता तू बोलतेच लय भारी. आपली मतं दुसऱ्यांवर लादायची आणि आपलं तेच खरं करायचं. दुसऱ्यांची मतं ऐकून घ्यायची सवय नाही मला. हाच फरक आहे का सुसंस्कृत माणसातला आणि तुझ्यातल्या हैवानातला? प्रज्ञा, तू माझा अपमान करतेस? तिला तेवढं तरी कळलं म्हणायचं. मला वाटलं तेवढी पण अक्कल नाहीये की काय. बस झालं प्रज्ञा. अपमानावर अपमान करून माझ्या सैतानात जागा करू नकोस. तुझ्यातल्या सैतानाला जागा करत नसून एक जागाच असलेल्या सैतानाला आव्हान करते मी. आगीशी खेळतेस प्रज्ञा. माझ्या वाटेला जाण्याचा उगाच प्रयत्न करू नकोस, जळून मरशील. सगळं स्वतःच ठरवणार? अरे नुसतं आग म्हणून उपयोग नाही, जाळता सुद्धा आलं पाहिजे. जाळायला काही नसेल ना तर पेटलेली माचीसची काडी सुद्धा विजते. जर तिने जे कदाचित पेटलं ना तर राग सुद्धा करते. या जर गोष्टी आहेत, मला नको आहे पाऊस. अरे मी ज्याच्या बरोबर संसार थाटते ना त्याला महत्व दिलंय, संसाराला नव्हे. माझ्यासाठी माझे तन्मय सर्व काही आहे, माझं सर्व कळलं तुला? प्रज्ञा, दुखावलेला साप आणि सुडाने पेटलेला महासुद्धा तरुण काय करू शकतो अशी कल्पना आहे का तुला? स्त्रीच्या दुसऱ्या रूपाची तुला कल्पना नाहीये रे, म्हणून अशी वायफळ बडबड करतो. आता चालता हो इथून. तुझी मतपात आणि ना तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. गिधाडं फक्त मूर्धांवर तुटून पडतात आणि आम्ही तर जिवंत माणसं आहोत रे.
त्यामुळे आम्हाला उद्ध्वस्त करायची स्वप्न पण सोडून दे. म्हणजे तू या नियरला ना अजून चांगलं ओळखलं दिसत नाही. जे जिवंत सुद्धा मेल्यासारखे असतात ना त्याला नियर कधीच सोडत नसतो, आणि जे माझ्या वाटेला जातात त्यांना नियर कधीच मार सोडत नसतो. आणि तू तर माझा अपमान करून फार मोठी चूक केलीस प्रज्ञा. चुक्की बरोबर ते नियती ठरवेल. मी काही झालं ना तरी माझा कोणताच निर्णय सोडत नसतो. आपली मतप्रदर्शन करण्यापेक्षा दुसऱ्याला पट्ट तेच बोलावं माणसानं. तेच करणार आहे मी. अगं नवरा घरी नसताना दिराबरोबर जे काय चाललं होतं ना ते तुझ्या मी नवऱ्याला सांगणार आहे. अरे, तर त्याला पटवू नाही देणार आहे. खोटंच सांगून ठीक आहे, बघ प्रयत्न करून अपयशच पदरात पडेल. खरे ते माझे तन्मय आहेत आणि माझ्या तन्मयचा माझ्यावर पूर्ण भरोसा आहे. अगं वादळ कधीच परवानगीची वाट पाहत दारात थांबत नाही. सरळ आत घुसून नासधूस करूनच बाहेर पडतात. स्वप्न पाहिजे, एक संधी सोडू नकोस मूर्ख कुठला. वाहतुकीचा खेळ वाटला का रे माझा संसार म्हणजे तुला? खरे एक दुसऱ्याच्या विश्वासावर उभा राहिलेला तू माझ्या संसाराचा डोलारा आहे. त्याला कशाची झळ लागायची नाही. एवढा विश्वास? तुमचा एक दुसऱ्यावर किती विश्वास असला ना तरी मी त्या विश्वासाचा घात करू शकतो. विश्वासघात म्हणजे तुला मिळवण्यासाठी तन्मयचा घात. माझ्या प्रज्ञाचा हात धरण्याची तुझी हिंमत कशी झाली? अरे तन्मय, अरे माझा ऐकून तरी घे. काही ऐकू नका तन्मय यांचं. थांब प्रज्ञा, बोलू त्याला. तन्मय, मी तुझ्या बायकोचा हात धरला नव्हता तर तिनेच माझा हात धरून थांबण्यासाठी आग्रह केला. म्हणाली एक खबरदार, पुढे एक अक्षरी बोलला असतात. स्वतःपेक्षा जास्त भरोसा करतो मी माझ्या प्रज्ञावर. तिच्यावर अविश्वास दाखवून पापाचा धनी व्हायचं नाही मला. तन्मय, एवढा विश्वास कामाचा नाही का? पुढे पश्चाताप पदर पडेल. तुझ्या सल्ल्याने चालला इतका तन्मय अक्कल शून्य नाही आणि दुसऱ्याला सल्ला देणं तुझी लायकी नाही. तन्मय, माझ्या लेकरांवर संकटाने आमंत्रण देतोयस. माझं टेन्शन सोड. आता इथे मी किती जातून चालू पडतो. ठीक आहे, ठीक आहे. आतापासून तुझ्या बरोबर क्षण मोजायला लाग. आणि या ना तुला बरबाद करायचं राहणार नाही. मामा, कसला विचार करत आहात? कसला नाही, पण तू कुठे निघालास? ते बाहेर जाणं होतं, थोडं काम आहे. बरं मला सांगा, तुम्ही उदास का? अनिशला कसं समजावं तेच कळत नाहीये. आता त्यानं काय केलं? त्या निहारच्या वाटेला जाऊन उगाच मस्ताप करून ठेवला आहे. जाता येता सारखी धमकी देत असतो. तुमच्या मुलाला समजावलं तर महाग पडेल. ज्यांच्या हातून काहीच होत नाही ते अशाच धमकी देत असतात. तो निहार एक नंबरचा नालायक माणूस, त्याचं कशाला एवढं मनावर घेता? तन्मय, तू सुद्धा. मामा, अनिशने काही चुकीचं केलं नाही. जेव्हा कारण नसताना आपण एखादं ऐकून घेतो ना, हेच तर आपण कमजोर समजतो आणि त्याचा बरोबर फायदा उडवतात. तेव्हा जशाच तसं राहणं योग्य वाटतं मला. एका गाळावर मारल्यावर दुसरा गाळ पुढे करायचे दिवस गेले ते. अरे असे या मोबाईलच्या नादाला लागून चालेल का? ते समजण्याच्या पलीकडे आहे. म्हणून आपण स्वतःला समजावणं शहाणपणाचं आहे. मामा, अनिश समजदार आहे. राहिला प्रश्न तो निहारचा, तो त्याच लायकीचा आहे. तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. काय झालं? कसली काळजी करणार होता बाबा? आता तू समजवते ना, त्या निहारची काळजी करत बसले. त्याची कसली काळजी करायची? तो काय करणार आहे? किती नाही तर चिंता ही वाटतेस ना. 5 वर्षाचा होता तेव्हा त्याची आई बनून वाढवलं आहे मी अनिशला. मनावर परिणाम झाली अनिशची आई. वेड्याच्या भरताना सोडून बेपत्ता झाली. ती कधीच आली नाही. खूप शोध घेतला पण तिचा कुठे थांग पत्ता लागला नाही. तेव्हापासून आई बापाची दुहेरी भूमिका बजावतो आहे ती. बाबा, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अनिशला लहानाचं मोठं करताना किती समस्यांना तोंड दिलं त्याची कल्पना येते मला. पण आता उगाच त्या आठवणींना उजळा देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका. आठवणी या वारून बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखे असतात सुनबाई. एका मुंगीने वारून बाहेरचा रस्ता धरला की त्याबरोबर अनेक मुंग्या बाहेर पडतात. आठवणीचं पण तसंच असतं. मामा, म्हणून आपण तोच विचार करत राहायचं का? बाबा, जर तुम्हीच आनंदी नसाल तर आमच्या इथे येण्याला काय अर्थ? नाही सुनबाई, तसा विचार करू नकोस. अगं तुम्ही इथे आल्यापासून या घराला पूर्णत्व प्राप्त झाला आहे. खऱ्या अर्थाने घर पण आला या घराला. घराचं घर पण टिकवणं हे घरातील प्रत्येक माणसाचं काम आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला नेहमी आनंदी हवे आहात. बाबा, नका काळजी करू.
सगळं ठीक होईल. बरं प्रज्ञा, येतो मी. ठीक आहे. थांब तन्मय. सुनबाई, मी पण बाहेर जाऊन येतो. बरं ठीक आहे, सांभाळून जा हो. आणि लवकर परत या. सोना, सोना किती वेळ लावलास तू यायला? अरे फक्त 10 मिनिटच तर उशीर आले ना. मग 10 मिनिटं तुला कमी वाटतात का ग? कसं व्हायचं रे तुझं दर्शू? एक क्षण सुद्धा राहू शकत नाही मी तुझ्याशिवाय सोना. कल्पना आहे रे मला याची. खूप प्रेम करतोस ना तू माझ्यावर. खरं तर मीच कमी पडते तुझ्या पुढे. नाही सोना, तू तर जीव ओळून टाकलायस माझ्यावर. तू माझ्याशिवाय नाही राहू शकत. पण असं कधी म्हणाले मी? म्हणजे तू माझ्याशिवाय राहू शकतेस सोना? हो, का नाही राहू शकत? काय? तू माझ्याशिवाय राहू शकतेस? हो सांगितलं ना. खोटं बोलतेस तू? बोल ना सोना. वेडा रे वेडा. अगं तू हसतेस काय? दर्शू, सगळ्याच गोष्टी सांगायला लागतात का रे? न सांगता कळतं तेच तर खरं प्रेम असतं. आणि तू तर माझा प्राण आहेस. न सांग, हा देह या प्राणाशिवाय कसा राहील? तुझ्याशिवाय जगणं ही कल्पना सुद्धा सहन होत नाही मला. मी केव्हाच तुझी अर्धांगिनी झाले. सोना, दर्शू, मला कधी कधी एका गोष्टीची खूप भीती वाटते रे. कसली? आपल्या प्रेमाला कोणाची नजर तर नाही ना लागणार? आपलं लग्न होईल ना रे? होईल आपलं लग्न, काही झालं तरी. मी तुला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. दर्शू, निसर्गाला गंध हवा आहे तुला नाही गंध हवा आहे. आणि या दर्शनला आपल्या सोनालीचा सहवास हवा आहे. हे भास होते कसे हे नवोठी कुणाचे का सांग पिण्यावर मला भान नाही जगाचे मला प्रेरणाचे प्रेमाचे मला भेट लागले प्रेमाचे 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 नादावले धुंदावले कधी गुंतले मन बावळे नकळे कसे कोणामुळे सुर लागले मन मोकळे आभास की तुझी आहे नशा मला साथ घालती काही दिशा मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे 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 मनीष, मनीष, हा? वहिनी? काय झालं? काय पाहतात असते माझ्याकडे? काय नाही. भास झाला ना? हो, भासच झाला मला. सतत एका गोष्टीचा विचार करणार तर भास नाही तर आणखी काय होणार आहे? माझं मलाच कळत नाही मी असं का वागतो. वहिनी, एक विचारू का? हा विचार. तुला काही आठवतं का? नाही म्हणजे तसा तू प्रयत्न करू शकतेस का? कदाचित तुलाही आठवेल. झालं, वळला पुन्हा त्या विषयाकडे. पण मला सांगा, मी मुद्दाम तसा प्रयत्न का करायचा? माफ कर वहिनी मला. तू माझी वहिनी आहेस हे माहित असून सुद्धा मी तुझ्यामध्ये माझ्या सोनाला पाहतोय. हे सर्व चुकीचं हे कळतंय मला. पण तू समोर येतास, तुला सोना समजून मी तुझ्याकडे ओढला जातो. काय करू काही सुचत नाही. खूप त्रास होतोय ग मला. तो तुम्ही स्वतः करून घेतला आहात. वहिनी, मनीष, थोडं डोकं शांत करून विचार करा. अहो, त्या स्वप्नातल्या सोनाला तुम्ही स्वतःच अस्तित्वात आणता आहात. मग अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा आपण का उगाच विचार करायचा?
प्रमाणापेक्षा जास्त महत्व दिला आहात तुम्ही. या स्वप्नातल्या सुनाला तुम्ही तुमच्या मनात थारा दिलात म्हणून ती तुम्हाला जागोजागी दिल्याचे भास होतात. अनिश, भास आभास दुसरं तिसरं काही नसून मनाचेच खेळ आहेत. हे सर्व कळतंय, पण एका विशिष्ट परिस्थितीत ते मला कठीण होऊन बसतं वहिनी. आयुष्य जितकं सोपं करावं ना तितकंच ते कठीण होत जाईल. मग ते उगाच कठीण का करावं? अनिश, तुम्ही स्वतःच्या आयुष्याशी खेळता आहात. अहो, त्या स्वप्नातल्या सुनात अडकून राहण्यापेक्षा अस्तित्वात असणाऱ्या एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडा. आयुष्याला योग्य दिशा मिळेल आणि त्याला तुमच्या सगळ्या समस्या सुटतील. जा, थोडा वेळ विचार करा आणि आराम करा. जा. थँक्स वहिनी. अरे केदार, तू असं मध्येच? अच्छा, म्हणजे केदारला आपल्या बहिणीकडे यायला तिची परवानगी व वेळ ठरवून जायला लागेल असंच ना? मस्करी नाही हं. असं अनपेक्षित वेळ यायलाच म्हणून विचार. अगं पण आईला कोण सांगेल? तू येणार होतीस, ती का आलीस तेच पाहण्यासाठी मुद्दाम पाठवलं. मी म्हटलं फोन करून विचार, तर मला म्हणे सांगितलं तेवढं काम कर. तुमच्या माहेरून केलं ना, माझी पुरी वाट लागली बघ. बिचारा माझा भाऊ आहे, खूप थकला अशी ना. काय करू तुझ्यासाठी? काही नको, फक्त कानाला तेवढं सांग म्हणजे मला निघायला. अरे काही खास कारण नाही रे, तन्मयला वेळ मिळाला म्हणून यायला नाही. ते मला म्हणाले एकटी जा म्हणून, पण मी एकटी कशी येणार? अच्छा बरोबर आहे, एकटी कशी येणार? बोर झाली नसतीस का? एकटी आली असती तर आईच मला ओरडली असती. बरं आता हे कधी येणार सांगू? तन्मयला विचारते आणि कॉल करून सांगते. मग 2 दिवस राहायला जा. आता हे कोणी सांगितलं? शेजारच्या काकू न. केदार, कशी आहे रे ती काकू? कशी असणार? दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख पाहून दिवस काढते बिचारी. आणि तिची ती 2 मुलं? वाया गेले ते दोघंही. एक दिवस रात्र नशिबात असतो आणि दुसरा माऱ्या करून जेलच्या वाऱ्या करत असतो. ज्यांना आईची ममता कळत नाही, ज्या आईने हाताचा पाळणा करून स्वतःपेक्षा जास्त जपलं, ज्यांना आईची कदर नाही, अशा मुला जन्माला आणलं बरं ग. केदार, 2 मुलं असून सुद्धा तिच्या नशिबात सुख नाही. कधी कधी मला ना तुझं खूप हेवा वाटतो. आपल्या आई बाबांची किती काळजी घेतोस तू. काही नाही ग, बस मुलाचं कर्तव्य पार पडते. आणि त्याच कर्तव्याची जाण असणं तेही तितकंच महत्वाचं आहे. मग याची तुला जाण आहे का? म्हणजे अगं मला पण किती वेळ झाला, फक्त बोलत बसतेस, पण चहा वगैरे काही विचारला नाहीये. अय्यो हो रे, विसरले. थांब मी आणते. हे ताई थांब, काही नका मला. पाहिलंच म्हणून मी तुला कधी विचारत नाही. वा ताई, मानलं तुला. शब्दात पकडणं तुझ्याकडून शिकलं पाहिजे बघ. मग त्याला डोकं लागतं रे. हा म्हणजे मला डोकं नाही? नाही 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 रे, बस करी की रागवलास. हे ताई, मी ने राबेन ते सुद्धा तुझ्यावर. हे ताई, अशी सदैव आनंदी राग, खूप बरं वाटतं. तू माझी काळजी करू नको, मी ते खूप सुखात. तू तुझी आणि आई बाबांची काळजी घे. हो नक्कीच. बरं मला आता निघायला हवा, नाही तुझं दुसरं लेक्चर चालू व्हायचं. बाय ताई. बरं जा बाय. आणि हो, आईला मी फोन करते. हा बॅलन्स आहे ना मोबाईल मध्ये? केदार, वेडा कुठचा? सोना, वहिनी 2 मिनिटं बोलू का? हा बोला. तुला सांगितल्याप्रमाणे आठवण्याचा प्रयत्न केलास का? नाही. आणि तुम्ही कशासाठी करायचा? माझ्या अटी, माझ्या मनाची खात्री व्हावी म्हणून. बघ ना, आठवण एकदा प्लीज. अनिश, फक्त एकदा प्रयत्न कर. 1 मिनिट डोळे बंद कर आणि आठवण्याचा प्रयत्न कर ना. बरं ठीक आहे. नाही अनिश, मला काहीच आठवत नाहीये. असं कसं? मनापासून प्रयत्न कर ना, नक्की आठवेल तुला. अनिश, मला खरंच काही आठवत नाहीये. आठवेल. अनिश, भानावर या बहिणी आहे मी तुमची. सोना, सोना, मी तुझा दर्शन. लाडाने तू मला दर्शू म्हणायचीस. माझ्या घराशेजारचं ते मोठं वडाचं झाड आणि त्याच्या पारंब्याला आपलं लटकून राहणं. आपण एकदा पडलो सुद्धा, आठवतं ना तुला? तू मलाच भेटायला माझ्या घरी यायचीस, भेटण्यासाठी काही भाडं काढायचीस. आपल्याला भेटल्याशिवाय चैन पडत नव्हती. आणि एक दिवस तुझ्या आईवडिलांनी आपल्याला एकांतात बोलताना पाहिलं. त्यांना ते सहन झालं नाही. त्यांनी तुला माझ्यापासून दूर उडत नेलं. तू त्यांना टाव पडून सांगत होतीस, मला माझ्या दर्शुबरोबर लग्न करायचं आहे, माझं खूप प्रेम आहे. पण त्यांनी कोणी तुझं ऐकून घेतलं नाही ग. मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या नातेवाईकांनी मला खूप मारलं, माझ्या डोक्यावर प्रहार केले. मी रक्तबंबाळ झालो. आणि आपण एक दुसऱ्यासाठी आक्रोश करू लागलो, टाव फोडू लागलो. खूप हालाल केले का आपले.
आठव ना सोना, असं काय करतेस? बघ ना, आठव ना आपण कुठे भेटलो, आपली ती नेहमीची जागा, ते वडाचं झाड, आठव ना. अरे, झालं बरं. पहिले तुमची माझ्या गर्भाची कन्या. कळत कसं नाहीये तुम्हाला? नाही नाही, तू माझी सोन आहेस, माझी सोन आहेस तू. तुला सगळं आठवणार आहे. नाही. तुला तसा प्रयत्न करावा लागेल. आठव. तू मारलंस मला, आपल्या दर्शूला. तू आपल्या दर्शूला मारलंस सोना. का सोना, का मारलंस तू आपल्या दर्शूला? अनिश, सांग तुम्ही काय ना. करता? का मारलंस तू? अनिश, का मारलंस? काय मूर्खपणा आहे? आपल्या वहिनी जवळ असं वागून तर लाज वाटत नाही? अरे लाज तर तुला वाटायला हवी. ही माझी सोना, तू माझ्यापासून हिरावून नेलेस. अरे राजा शुद्धीवर आहे. अरे ही तुझी वहिनी आहे. नाही, ही माझी वहिनी नाहीये, ती सोना आहे माझी. तू तू धोकेबाज आहेस, धोकेबाज आहेस तू. तू तिला फसवून लग्न केलं. अनिश! मारलंस मला, मारलंस मला तू. असंच मारलं सगळ्यांनी आणि हिरावून घेतली माझ्या सोनाला माझ्यापासून. मला इथे जाऊ. मला इथे नाही राहायचंय. प्रज्ञा, मला खूप भीती वाटते, आपण इथे नाही 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 इथे. नाही, मला खूप भीती वाटते, आपण इथे नाही राहायचं. प्रज्ञा, मी समजावून त्याला. हो, ते समजवण्याच्या पलीकडे गेले. पाहिले ना, मनोरुग्ण झालेत ते, विकृत अवस्थेत गेले. प्रज्ञा, ह्याच्या वागण्याला काय म्हणाल तुम्ही? प्रज्ञा तुझी अवस्था कळते मला. आपण लवकर लवकर मानसतंत्र दाखवून उपचार चालू करू. कामाशी बोलतो मी. तू थोडा वेळ आराम कर, बरं वाटेल तुला. अरे तन्मय, लवकर आलास तू? नाही मामा. बरं झालं मामा तुम्ही आलात. पण थोडंसं महत्वाचं बोलायचं आहे. या बसा. हा बोल ना. हे बघा, वाईट वाटून घेऊ नका. का रे, तसं काही नाही. आणि थोडा विचित्र वागतो. नाही म्हणजे पहिल्यापेक्षा जास्तच. म्हणजे मामा, मी काय सांगतो तुम्ही शांतपणे ऐका. अनिश मुद्दा म्हणून काही करत नाही. तो सोनाच्या पुरती हारी गेला आहे. यातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याला मानसतंत्राच्या सल्ल्याची गरज आहे. त्याच्यावर लवकरात लवकर उपचार चालू करावे लागतील, नाही तर खूप उशीर होईल. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? अनिशला वेळ लागला? नाही, वेळ लागू नये म्हणून आता प्रयत्न करायला हवेत. तू काय बोलतोस? तू काय तन्मय? मामा, तुमची अवस्था कळते मला, पण तू चांगला व्हावा हीच माझी इच्छा आहे. तू एकदा प्रयत्न करून बघ ना. तू समजावेल, पण त्याने काही फरक पडला असं वाटत नाही मला. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तिला वेळेत असं न ठेवायचं, ते वेळेत सहवासात. मी फक्त उपचार चालू करायचे म्हणतोय, ऍडमिट नाही करायचं त्याला. मामा, माझ्यावर भरोसा आहे ना? हो, बघ प्रयत्न करून. तू हसता खेळता राहू दे, एवढी इच्छा आहे रे या माझ्या म्हातारे बापाची. मामा, तसंच होईल, काही काळजी करू नका, तसंच होईल. नाही ग प्रज्ञा, कुठे शोध लागला नाही. सगळीकडे शोधलं. त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली का? मामाला पाठवलंय तिकडे. कदाचित मित्रांबरोबर पिकनिकला तर गेले नसतील. शक्यता नाकारता येत नाही, पण तसं त्यानं सांगितलं असतं. बरं, मग बाबा आल्यावरतीच कळेल आपल्याला. तुम्ही नीट चौकशी केलीत ना? ती चौकशी केली. कुठे गेले असतील? काही कळेनासंच झालंय. सगळ्या मित्रांना बाबा, माझं तर अवसानच गळून पडला. सगळ्या मित्रांना भेटून आलो. मामा, माझं अवसानं गळून पडला आहे. बायकोच्या शोधासाठी माझं हक्क आयुष्य केलं आणि आता या पोरानं शोधायला भाग पाडलं. नशिबानं आणखी काय वाढून ठेवलं आहे कुणास ठाऊक. बाबा सावरा स्वतःला. तुम्ही कुणाचं तरी वाईट केलं नाही.
त्यामुळे परमेश्वर तुमच्यावर अन्याय होऊ नाही देणार. अहो अनिश थोडे नाराज होते म्हणून गेले असतील, पण ते पुन्हा येतील. त्या घराशिवाय नाही राहू शकत ते. आज 2 दिवस झाले सुनबाई, असला कसला राग त्याचा, आणि कोणावर रागवला? या बापावर, ज्यानं आई होऊन वाढवलं त्याच्यावर. मामा शांत व्हा तुम्ही. तन्मय, चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ. पोलीस स्टेशनला? असं स्वस्त बसल्यापेक्षा आपण पोलिसांना कल्पना देऊ. पण मी काय म्हणतो, आपण थोडी वाट पाहिली तर? अरे अजून किती वाट पाहायची? तू चल चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ. ठीक आहे, त्याचा एक फोटो घ्या. फोटो? चला मी आलोच, त्याचा फोटो आहे माझ्याकडे. मी होतो हळूहळू पुढे. बरं सांभाळून जा बाबा. हो हो. मी लवकर घरी परत या. हो येतो. अनिश, तुम्ही होतात कुठे अनिश? जिथे असायला पाहिजे तिथे. म्हणजे तुम्हाला ही सगळी मस्करी वाटते का? असं कुठं म्हणालो मी? कालपासून तुम्हाला वेड्यासारखं शोधतोय आम्ही, आणि तुम्ही घरात लपून बसला आहात. का अनिश? कशासाठी? का? कशासाठी? कधी? कुठे? सगळे फक्त प्रश्नच. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त मीच द्यायची, हाच सगळ्यांचा आग्रह. मग माझ्या प्रश्नांचं काय? माझे प्रश्न माझ्या समोर उभे राहून मला गिळण्याचा प्रयत्न करतायत, त्याचं काय? ते तुमचे प्रश्न तुम्ही स्वतः तयार केलेत, आणि त्याची उत्तर सुद्धा तुमच्याकडेच आहेत. प्रामाणिकपणे शोधण्याचा प्रयत्न करा, नक्की सापडतील. पुन्हा सगळं वळलं माझ्याकडेच. तुम्ही हे करा म्हणजे ते होईल, तुम्ही असं करा म्हणजे तसं होईल. तुम्ही सांगाल तसं करायचं, तुम्ही म्हणाल तसं वागायचं. मग मी सांगतो तसं तुम्ही का करत नाही? मी म्हणतो तसं तू का वागत नाहीस? कारण तुम्ही जो सांगता तो एक व्यभिचार आहे. हो, तारतम्य सोडून वागायला लागला तुम्ही. मग सांगा, कसं ऐकायचं तुमचं, कसं वागायचं तुमच्या मनासारखं? प्रज्ञा, काय झालं तुला? तन्मय, तुम्ही बघा ना, आपण यांना दुनियाभर शोधतो आणि हे घरात लपून बसले. विचाराय ना, सांगाय ना आपल्याला किती त्रास झालाय. आपलं जाऊ दे, त्या बाबांचं तरी नुसते सोना सोना करत बसले. प्रज्ञा, काय झालंय? तू कुणाशी बोलतेस? मी अनिशशी बोलते. तुम्हाला काय झालंय? हे जे अनिश तुम्हाला दिसत नाही का? अगं कुठे इथे अनिश? तन्मय, काय झालं? आता असे स्वस्त का उभे आहात? हो, आता जाऊ विचारता येत नाही? हो, सांगा यांना की बाबाला किती त्रास झालाय तो. प्रज्ञा, भानावरे, अनिश इथे येऊ शकत नाही. का? काय येऊ शकत नाही? कारण तो या जगात नाही, मारला गेला आहे माझ्या हातून. आणि नाही समजू शकलास म्हणून मारलास त्याला. पुढे होऊ नकोस, पुढे होऊ नकोस. पोटचा मुलगा समजून जीव लावला तुला, आणि माझ्याच पोटच्या पोराचा जीव घेतलास तू. तू बाबा, तू चांगलं नाही केलं, चांगलं नाही. बाबा, सांगा. नाम कसा दैवाने साधला, नात्यांचा मधुसळा घडले घटित अवचित सारे, घडले घटित अवचित सारे. ऑफिस से सालों का एक मेरे दोस्त, यह दुनिया है दुनिया. दुनिया में गम छुपाना पड़ता है. दिन में चाहे लाख गम हो, महफिल में मुस्कुराना ही पड़ता है. ओहो, सॉरी, पण आज अगदी शांत शांत बसलायस. मामाने भाऊ गेल्याचा शोक करत बसलायस की मार्गाच्या वाटे दूर गेल्याचं समाधान व्यक्त करतोय? नाही म्हणजे दोघे होते, ते गेले ढगात, तूच पाठवलंस ना? कोण सांभाळ बोला. आणि ह्या प्रॉपर्टीसाठी त्यांना मारलास तू. हे लाज वाटत कसं होतं ना तुला? जे आहे ना ते बोलतोय मी. त्यामध्ये लाज वाटण्याचं कारणच काय? मी त्याला मारला नाही, तो एक अपघात होता.
तू म्हणतोस म्हणून? मी म्हणतो म्हणून नाही, सिद्ध करू शकतो. कसा सिद्ध करणार तू तन्मय? अनिशला कशा पद्धतीने मारलायस ना याचे व्हिडिओ क्लिप आहे माझ्याकडे. काय? हा तन्मय, आणि ही व्हिडिओ क्लिप ना तुला फासावर चढू शकते. पण मी त्याला मारला नाही. असं तू म्हणतोस, पण ही व्हिडिओ क्लिप तूच मला सांगतायस. अरे मलाही माहित आहे तू त्याला मारला नाहीस, तू त्याला समजावत होतास, पण तू तुझं ऐकत नव्हता, कारण तो खूप चिडला होता आणि तुलाही त्याचा राग आला होता, म्हणून तू त्याच्या कानाखाली मारला आणि तो धडपडला. आणि एवढ्यात माझ्या माणसाने त्याला त्या दोरीमध्ये अडकला पाहून खोल दरीमध्ये खेचला, आणि हे सगळं तुला कळलं सुद्धा नाही. मी बोलणार आणि तू ऐकणार. तुला म्हटलं होतं ना की माझ्या हॉटेलला जाऊ नकोस म्हणून, पण तू नाही ऐकलंस आणि आता भोग आपल्या कर्माची फळं. मी आजही तुला घाबरत नाही. माझ्या हातून असं काही चुकीचं घडलं नाही. तू मला अडकवण्याचा प्रयत्न केलास तरी मी तुला सामोर जाईल, पण एक लक्षात ठेव, उशीर का होईना नेहमी सत्याचा विजय होतो. तोपर्यंत ना मी तुला रस्त्यावर आणेन. त्याची पर्वा नाही मला. मला वाटतं तू अजून चांगला विचार केलेला दिसत नाही. अरे तुला तुझी पर्वा नाही आहे रे, पण प्रज्ञाचं काय? निहाळ! अरे अनिशच्या मित्राने जरी हे सांगितलं ना तरी तुझे ते काय करतील हे लक्षात घे. आणि तेव्हा फक्त आता माझं ऐकायचं. जेव्हा जेव्हा मला पैशाची गरज लागेल ना तेव्हा तेव्हा तू द्यायचेस. काय म्हणजे तुम्हाला ब्लॅकमेल करतोयस? याला ब्लॅकमेल म्हणतात. हो असेल कदाचित, आणि हो पैसे तू तर देणार नाहीस, पण रक्कम किती असू शकते येतो मी. आणि हो माझ्या मर्जीशिवाय ना तू इथून जायचं नाव सुद्धा काढायचं नाही. गंदी जिंदगी की एक स्टोरी है, ए मुसाफिर फिर भी तेरा जीना जरूरी है. मत हो अपनी जिंदगी से खपा, मत हो अपनी जिंदगी से खपा, तेरे जिंदगी के बिना एक और जिंदगी अधूरी है. राम प्रज्ञा, रागावली आहेस? काय करू राघव? व्यवस्थित बोलत नाही माझ्याशी. अपराधी मानतेस का? मला माहित नाही, फक्त जे घडलं ते फार चुकीचं घडलं एवढंच माहिती मला. हो, जे घडलं ते घडायला नको होतं, पण कसं घडलं ते जाणून घेणार नाहीस? अनिश तुमच्या हातून मारला गेला हे तुम्ही स्वतः कबूल केलंय, मग काय समजून घ्यायचे अजून? अनिश माझ्या हातून मारला गेला हे मी समजत होतो, पण त्याचं खरं कारण वेगळं आहे. म्हणजे मी त्याला समजत असताना तो ऐकत नव्हता, म्हणून आमच्यामध्ये झटापट झाली. रागाच्या भरात त्याच्या थोबाडात मारली, धडपडला. त्याचाच फायदा त्या निहारच्या माणसाने घेतला. दोरीत अडकले त्या अनिशला खोल दरीत खेचला. काय? अनिश दरीत पडले? हा प्रज्ञा, त्या दरीतून कोणी परत येत नाही, देह सापडत नाही. पण तुम्हाला हे कोणी सांगितलं की निहारच्या माणसाने केलं म्हणून? स्वतः निहारने मान्य केले. निहारने? थोड्याच वेळापूर्वी इथे येऊन गेला. तन्मय, चला आपण पोलिसात तक्रार करू. आपण त्याच्या विरुद्ध तक्रार करू शकत नाही प्रज्ञा. का तन्मय? अहो, त्यांच्यामुळे आपले अनिश मारले गेले, आणि आता त्यांच्यामुळे बाबा सुद्धा गेले, आणि तुम्ही म्हणताय त्यांना असंच सोडून द्यायचं? हा प्रज्ञा, आमच्यामध्ये झालेली झटापट त्याने शूट केले आहे. काय? हा चांगला तडकवला आहे मला. त्या व्हिडिओ क्लिपच्या जोरा मला ब्लॅकमेल करतोय. तन्मय, नका काळजी करू, मी आहे तुमच्यासोबत. ठीक आहे प्रज्ञा, येतो मी. बरं, सांभाळून या. अनिश, तुम्ही घाबरू नकोस सोना. का असा छळवत वाढलाय तुम्ही माझा? दिला त्रास तो कमी नाही झाला का? तुझ्या विना मी नेहमीच अधुरावतो, आणि आता तुझ्याशिवाय माझी मुक्तीही नाही. म्हणजे माझं आयुष्य उद्ध्वस्तच करायचं ठरवलंय का तुम्ही? माझं झालंच ना, आयुष्याला मुकलोच ना मी. त्याला सर्वस्व जबाबदार तुम्ही स्वतः आहात, हे पण मान्य करा ना. स्वतःच्या आयुष्याशी खेळलात आणि आता माझ्या आयुष्याशी खेळता आहात. मी कुणाच्या आयुष्याशी खेळत नाही आहे सोना, तर या लोकांनीच आपल्या आयुष्याचा खेळ खंडोबा केला आहे. नेहमी दुसऱ्यांना दोषी मानत आलात, पण स्वतःच्या वागण्याचा इतरांना किती त्रास होतो याचा जराही विचार नाही केला. कुणाला त्रास देण्याचा माझा जराही उद्देश नाही. मग हे काय? सांगा ना, हे काय आहे? मी फक्त माझ्या सोनाला मिळवण्याचा प्रयत्न करतोय. पण मी तुम्हाला किती वेळा सांगू, मी तुमची सोना नाहीये. तुला काहीच आठवत नाहीये ना, म्हणून तसं बोलत आहेस.
अन्यथा तू मला समजून घेतलं असतंस. अहो मेहरबानी करा आणि तुम्ही मला समजून घ्या. सोना, इतका कागद तिरस्कार करते आहेस तू माझा. किती वेळा समजू तुम्हाला आणि कसं समजावू तेच कळत नाहीये मला. तुझ्याशिवाय कसा जाऊ मी? काय म्हणजे मला घेऊनच जायचंय का? आई अरे कुणाशी बोलतायस? अरे केदार, अरे बघणार हे अनिश मला पुन्हा येऊन त्रास देत आहेत. अरे सांगणार यांना जायला. सोना, असं नको बोलूस ना. मग काय करू? अरे सांगणार केदार यांना जायला. बघा इथे तर कुणीच नाहीये. अरे हे अनिश तुला दिसत नाही? बघा कुठे कोण आहे? आई अनिश, हैराण केलं या माणसाने मला. आई सावड स्वतःला. चल तू आज चल, तुला आरामची गरज आहे. तिथे सुद्धा येतील ते. अगं कुणी येणार नाहीये, मी आहे ना. केदार, अरे माझ्या तन्मयला आधार दे रे. खूप खचलेत ते. निहारने त्याला ब्लॅकमेल करतोय. काय? हो, मला खूप भीती वाटते रे. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट तर नाही करणार ना तो. ताई तू नको काळजी करू, तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. ते निहारचं काय करतं ते पाहतो आम्ही. येतो मी. बरं ठीक आहे. वहिनी, अनिशचा शोध लागला का? नाही, काय झालं वहिनी? काही नाही. म्हणजे चौकशी सुरू आहे. पोलीस शोध घेत आहेत. हो ना, अचानक न सांगता गेला कुठे? बिचारी काका सुद्धा गेले. अटॅक आला त्यांना. हो, प्रेताला आलो तेव्हा कळलं. वहिनी, एक विचार. हा विचारा ना. तो थोडा वेगळा विषय. मला आधी सांगा, घरी त्याचा कुणाबरोबर वाद वगैरे झाला होता का? हो, म्हणजे माझ्या बरोबर वाद झाला होता आणि तितक्या तन्मय सुद्धा आले. आम्ही दोघांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते समजण्याच्या पलीकडे गेले. सोना समजून माझ्या बरोबर जबरदस्ती करू लागले आणि त्यामुळे तन्मयनी नाईलाजाने त्याच्या थोबाडीत मारले. नाही, तेवढ्यानं तो घर सोडणार नाही. मला संशय येतोय. कसला? निहारचा. तोच त्याला गायब करू शकतो. वहिनी, त्याचं काय करायचं तर आम्ही बघतो. तुम्ही काळजी करू नका. वहिनी, येतो मी. नमस्कार दादा. अरे कुमार, तू? हो, सर चौकासाठी आलो होतो. चला, येतो मी. आणि हो, निहार पासून थोडं सावध राहा. तसं आम्ही आहोतच. काळजी करू नका. हो, चला, येतो मी. अनिश बद्दल काय विचारलं? हो, म्हणजे अनिसचा शोध लागला का एवढं विचारलं. बेपत्ता आहे एवढंच माहितीये त्यांना. पण तो मेलाय हे फक्त आपल्यालाच माहितीये. ना अंतिम संस्कार ना 12वा 13वा. कशी मुक्ती मिळेल विचारायला तडपडत असेल इथेच आत्मा कुठेतरी. अनिश, हॅलो अनिश, तडपड साला तडपड. चाल तू पुन्हा इथे चालता होय तू. पेड़ रामगढ़ की ठाकुराइन, आवाज नीचे करने का. क्या आवाज नीचे करने का? प्रज्ञा, तो आतमध्ये जा. तन्मय आधी या मूर्ख माणसाला हकलाय तू. तू प्रथम आतमध्ये हो. आईला मानना पड़ेगा यार. सुनती है वो तेरी. बीवी होना मांगता है तो ऐसी ही मांगता है. चल बोले तो चल, उठ बोले तो उठ, और फोड़ बोले तो फोड़. फालतू बडबड नकोय तुझी. फक्त कामाचं बोल. ते आता तू बोलणार आहेस. मी इथे का आलोय तुला चांगलंच माहिती असेल. हे तू चांगलं करत नाहीस. चांगल्या वाईटाचा यार कधीच विचार करत नसतो. तुझ्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. घालही नकोस, नुकसान तुझंच होणार आहे. तेव्हा फक्त फायद्याचं बोल, फायद्यात राहशील. त्या व्हिडिओ क्लिपची किंमत काय घेणार? आईला तू तर आता सरळ सौद्यावर आलास. तू काय हो ते समज. फक्त किंमत बोल. अनमोल आहे ती. म्हणजे ज्या आला तुमच्या मोठ्या लोकांचा हाच एक प्रॉब्लेम आहे. Problem? सगळं स्पष्ट सांगावं लागतं. प्रॉब्लेम तुझा आहे की सरळ बोलण्याचा अर्थ कळत नाही तुला? अरे बाबा, त्या व्हिडिओ क्लिपची किंमत लावली ना तर पायावर कुऱ्हाड नव्हे तर कुऱ्हाडीवर पाण्यासारखं होईल ना. ए तुझी पोपटपंची बंद कर आणि मुखाटाने किंमत बोल. प्रज्ञा. काय म्हणालास? किंमत प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे माझ्या आठवलेले पावले नव्हे. तिथे कुणी यावं आणि कुणी किंमत करावी.
शी इज माय वाईफ, यू अंडरस्टँड? अरे आपल्या स्वतःसाठी आपल्या बायकोची किंमत असतात ते पडवे अरे मला तर तुझी दया येते रे, दया. ए अरे परबतीच्या वाट्याला नाहीच ना ही चव चावते, हे माहिती आहे मला. ए चल निघ आता. ए दया येते म्हटलं, पण तुझ्यावर दया टाकणार नाही. ज्याला थोबाडीत मारलंस काय, पण मी काहीच बोललो नाही. याचा अर्थ तू काही बोल नो नेवल. आता मी आलोय ना ते फक्त पैशासाठी, आणि सध्या तरी मला 1 लाख रुपये दे. 1 लाख रुपये का 1 रुपया सुद्धा देणार नाही तुला. असं मग तर मला पोलिसांना फोन करावाच लागेल. कुणालाही फोन कर, त्याची पर्वा नाही मला. ओके तुझी मर्जी. कुठे तो भोसले जवळचा नंबर? हा भोसले. ए थांब. ओके थांब तर थांब. आणि हे घे. अगं अगं, काय करतेस हे? अगं लक्ष्मी आहे लक्ष्मी, ही अशी फेकू नकोस. तुकड्यासमोर तुकडे फेकायचे असतात, म्हणून हा तुकडा समजून फेकलाय. उचल आणि चालू काढ. बरं कितीचा आहे तुकडा? 10,000. बस फक्त 10,000? सध्या आमच्याकडे एवढेच आहेत, बाकीच्या पैशांची नंतर व्यवस्था करते. ठीक आहे, फुल नाही तर फुलाची पाकळी चालेल. आणि हो, पैसे तुझ्याकडे पोहोचतील तोपर्यंत हे तुझं काळं तोंड घेऊन इथे येऊ नकोस. बरं घेऊन येतो तोंड. कुछ उलझे सवालों से डरता है दिल, न जाने क्यों तनाई में बिखरता है दिल. दोस्तों को पाना बड़ी बात नहीं, दोस्तों को पाना बड़ी बात नहीं, पर कुछ अच्छे दोस्तों को खोने से डरता है दिल. अगं प्रज्ञा, काय गरज आहे तुला पैसे देण्याची? तन्मय, हो आजपर्यंत तुम्ही या समाजामध्ये इज्जतीने वागलात, आणि अशा माझ्या तन्मयला भावाच्या खुनात गुंतलेला पाहून नाही हो सहन होत मला. अगं तू त्याला आज 1 लाख रुपये देशील, पुढे काय? दिवसेंदिवस त्याचा डिमांड वाढत जाईल. एकदा का माझ्याकडे पैसे संपले तो माझाही घात करेल, आणि मग ही प्रज्ञा फक्त तुमची आहे, फक्त तुमची, तुमची अर्धांगिनी. ती दुसऱ्या कुणाची होणार नाही. मरण पत्करेल. प्रज्ञा, तन्मय, हो तुमच्या जीवावर बेतण्या इतके हे माझं कुंकू कमजोर नाहीये. हो ते सौभाग्याचं लेण आहे, आणि पतीचं रक्षण करण्या इतके सामर्थ्य आहे त्यामध्ये. तुम्हाला काही सुद्धा होणार नाही, काही सुद्धा नाही. तन्मय, तन्मय, ते पैसे घेऊन आलो. केदार, कशासाठी? आणि कुणी सांगितलं तुला? ताईंनी सांगितलं मला. हे प्रज्ञा पण ना. हे बघा तन्मय, तुम्ही आणि आम्ही काय वेगळं नाही हो. प्रश्न तो नाही केदार, तुम्ही आम्हाला वेगळं समजत नाही, कल्पना आहे मला. मग घ्या हे पैसे आणि संपवा त्याचा विषय. प्रश्न एवढ्याच विषय संपत नाही केदार. पैसे माझ्याकडे सुद्धा आहेत, मी सुद्धा देऊ शकतो, पण तो मला वाटत डिमांड करताना आहे. पुन्हा आपण पैसे पुरत राहायचं का? पण आज संध्या आपण त्याला पैसे न दिले तर तो पोलिसांसमोर 2 उघडेल. जाऊन त्याला पोलिसात त्याला मी सामोर जाईल. तन्मय, तुम्ही याच्यावरती पूर्णपणे विचार केला नाहीये. त्याने जर अनिलच्या मित्रांना सांगितलं तर सगळ्यात मधून अडचणी येतात. आपण त्यालाही समजावून सांगू. ठीक आहे तन्मय, आपल्या याच्यावरती शांतपणे विचार करायला हवा. केदार, मला एकच कळतं, माझ्या हातून असं काही चुकीचं घडलं नाही. निहारकडे जरी पुरावा असला तरी तो चुकीच्या पद्धतीने आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तो मला अटकवतोय. हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशा लोकांचे चोचले पुरवण्यापेक्षा जशाच तसं उत्तर देणं योग्य वाटतं मला. मग ठीक आहे, जाऊया आपण त्याला समोर. थँक्स केदार, थँक्स. प्रज्ञा, तू कशाला बाहेर आलीस? अगं तुला आरामाची गरज आहे. झालं माझं. साहेब 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 साहेब, निहार आत्महत्या केली. काय? बरेच लोक जमले तिकडं. किती वेळ झाला या घटनेला? झालं ते अर्धा 1 तास. बरं तू आहात. बरं पैसे. केदार, तन्मय तुम्ही कुठे होतात? प्रज्ञा, आम्ही इथे आहोत. तुम्ही दोघं खरं सांगताय का? अगं हो ताई, तू आराम करत होतीस तेव्हा आम्ही इथेच बोलत बसलो होतो. बरं प्रज्ञा, आम्ही पाहून येतो त्याला. ठीक आहे. थांबा अनिश. निहारला तुम्ही मारलत हेच विचार नाहीस ना तू? हो,
मीच मारलं त्याला, गच्चीवरून ढकलून दिला साल्याला. आणि माझ्या तन्मयसमोर आणखीन एक संकट उभं केलं. मी नाही संकट उभं केलं, तर तुमच्यावर असणाऱ्या संकटाला दूर केलं आहे. अहो, तुमच्या लक्षात येत आहे का? गेले कित्येक दिवस निहारमध्ये होणारे वाद अख्ख्या सोसायटीला माहिती आहे. त्यामुळे आता संशयाची सुई आमच्याकडेच वळेल. असं काहीच होणार नाही, कारण निहारला जरी मी मारलं असलं तरी सगळ्यांच्या नजरेत निहारचे मित्रच आहेत. म्हणजे निहार आपल्या मित्रांसोबत गच्चीवर दारू पीत बसला होता. तुझ्याकडून 10,000 कसे घेतले आणि पुढे कसे कसे घेणार ते ती व्हिडिओ कॅसेट दाखवून अगदी आनंदाने सांगत होता. तेव्हा मी त्याच्याच एका मित्राच्या शरीरात प्रवेश केला आणि निहारकडून ती व्हिडिओ कॅसेट हिसकावून घेतली आणि तोडून टाकली. तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचं ते एकमेव हत्यार होतं. त्यामुळे निहार चिडला आणि माझ्या अंगावर धावून आला. त्याचे सगळे मित्र मध्ये पडले, पण त्या मूर्खाला कल्पना नव्हती की ते सर्व त्याच्या मित्रांनी नव्हे तर मी केलं होतं. निहारला मला संपवायचाच होता. त्यामुळे निहार अंगावर येताच मी त्याला उचलला आणि गच्चीवरून फेकून दिला साल्याला. पण सगळ्यांच्या नजरेत निहारच्या मित्रांनीच निहारला फेकलं. त्यामुळे तुम्हाला आता कोणीच त्रास देणार नाही. पुरावाही संपला आणि पुराव्याचा हत्यार पुढे करून तुम्हाला ब्लॅकमेल करणाराही संपला. आता तुला कोणीच त्रास देणार नाही. पण तुम्ही का आम्हाला हा त्रास देत आहात? मी तुला त्रास नाही देत आहे सोना. तुला तुझ्या दर्शूचा त्रास होतो आहे का? हो हो, मला त्रास होतोय, कारण मी तुमची सोना नाहीये म्हणून मला त्रास होतोय. कळलं तुम्हाला? सोना, असं नको ना बोलू सोना. किती वेळा सांगू तुम्हाला, मी तुमची सोना नाहीये. सोना नको संताप करू. तू चल माझ्या बरोबर. काय? मला माहित आहे तू माझ्याशिवाय नाही राहू शकत. तू चल, आपण एकत्र राहू. तू माझी सोना आहेस. आता कुणी किती काही केलं तरी एक दुसऱ्याला आपण सोडायचं नाही. अनिश, हो का माझ्या आयुष्यावर उठला आहात? मी ऐकून मेहरबानी करा आणि आम्हाला सुखाने जीवन जगू द्या. तुला प्रज्ञा, काय झालं तुला? तन्मय, तन्मय हो पहा ना. अनिश मला सारखे सारखे येऊन त्रास देतात. त्यांना सांगा ना इथून जायला. मी कंटाळले त्यांच्या या त्रासाला. अगं इथे कोणीच नाही. कुणाशी बोलतेस तू? मला हे अनिश दिसत नाही. इनं बाद झालं प्रज्ञा. तेच ऐकून कंटाळा नाही मला. पण अनिश फक्त मला दिसतात, त्याचं मी काय करू? अनिश, अनिश, अनिश तुम्ही कुठे आहात? अनिश, अनिश, हो असं काय करतात? हो या ना समोर. तन्मयला सांगा ना, तुम्ही मला किती त्रास देत आहात. कुठे आहात अनिश? तुम्ही तुम्ही कुठे आहात अनिश? बोल सोना, मी इथेच आहे. ये अशी जवळ आहे माझ्याजवळ. तन्मय, तन्मय तुम्ही असं काय करतात? मी तुझा दर्शू. हा सोना, चल चल आपण खूप दूर जाऊ. तिथं तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणीच नसेल. अनिश, म्हणजे तुम्ही माझ्या तन्मयच्या शरीरात प्रवेश केला का? अनिश का? सोना, कोण तन्मय? कोण अनिश? मी तुझा दर्शन. हा सोना. बस बस झालं आता. हो नाही सहन होते हो मला. काय चुकलं माझं? सांगा ना, माझं काय दोष आहे? मी तुमच्या स्वप्नातल्या सुनासारखी दिसते, हा माझा दोष आहे का? काय चिडताय मला तुम्ही? दिला त्रास तो कमी नाही झाला का? हो हो, तर भीक मागते मी तुमच्या समोर. माझ्या तन्मयला मोकळा करा. माझ्या तन्मयला मोकळा करा. आई, ठीक आहे. अगं तू अशी का करते? अरे बरं झालं. बघ ना काय झालं. अनिशने तन्मयच्या शरीरात जागा घेतली. तो ती शंकर भाऊ. अगं असं काही नसतं, तुला भ्रम झालाय बघ. अरे हा भ्रम नाहीये रे. ठीक आहे, तू शांत भाऊ. केदार, हा काय प्रकार आहे? ताई अशी काय बोलते? तिच्या अशा वागण्याने मी काय करतोय कळून असं झाले. पाहिलं ताई, अगं तन्मय पूर्णपणे नॉर्मल आहेत. अरे मी खरं बोलतेय रे. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? ते अनिश तन्मयच्या शरीरातून प्रवेश करून बाहेर उभे आहेत. तिचं हे असंच चाललंय. केदार सांग, मी काय करू? ताई काय हे वेड्यासारखं? अगं तन्मयला आता तुझी खरी गरज आहे आणि तू अशी का करते? अरे माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? तन्मय तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. अनिश तुम्ही तरी सांगा ना तुम्ही यांना. मला जो त्रास देतात तो यांना सांगा ना. हो नाहीतर हे सगळे मला वेडे म्हणतील. हो सगळे मला वेडे म्हणतील. ताई प्रज्ञा काय झालं तुला? अशी काय करते? केदार पाणी घेऊन ये. केदार, प्रज्ञा शुद्धी हो रे. शुद्धी हो रे. प्रज्ञा अशी का करते तू? प्रज्ञा शुद्धी हो रे. शुद्धी हो रे. प्रज्ञा शुद्धी हो रे ना. अशी का करते तू?
प्रज्ञा काय झालं तुला? कोणा तुम्ही? दूर व्हा माझ्यापासून, दूर व्हा. हात नका लावू मला अजिबात. दूर व्हा. प्रज्ञा काय झालंय तुला? कोण आहेस तू? इथून दूर व्हा. इथे मी सगळ्यांना मारेन ना. तुम्ही सगळे माझ्या तन्मयला मारायला आलात ना? तसं नाही होऊ देणार. ठार मारेन मी तुम्हा दोघांना. ठार मारेन. चालते बाई. तुला कोणी दूर करणार नाहीये. कोण आहेस तू? कोण आहेस तू? जा. दूर हो. केदार आहे आपला. केदार? अशी का करतेस तू? कोण केदार? आणि तुम्ही कोण? जा इथून दूर जा. आणि मला आणि माझ्या तन्मयला सुखाने जगू द्या. मला माझ्या तन्मयला सुखाने जगू द्या. स्टॉप इट प्रज्ञा, स्टॉप इट. दादा तिचा मानसिक संतुलन बिघडलं आहे. मी स्वतःहून तुमच्या समोर आलो आहे. आतापर्यंत मी फक्त वहिनीलाच दिसत होतो. म्हणजे याचा अर्थ प्रज्ञा? हो, वहिनी खरं बोलत होती, पण तुम्ही कुणीच तिच्यावर विश्वास ठेवत नव्हतात. काय? ओ माय गॉड, म्हणजे मी माझ्या प्रज्ञावर अविश्वास दाखवला. दादा दादा तुम्ही कुणीच स्वतःला दोषी मानू नका रे. दादा मला माफ कर. तुझ्या सर्व नाशाला मीच जबाबदार आहे. काल्पनिक सुखाच्या हारी जाऊन मी माझ्या सर्वस्वाचा नाश करून घेतलाय. स्वतःबरोबर सगळ्यांनाच जळलं आणि त्यात सगळ्यात जास्त तुझी हानी झाली. स्वतः तर चुकी झालोच नाही, पण तुझा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला मी. दादा आयुष्य हा एक प्रवास असतो आणि त्यात आपल्याशी समरस होणारी लोक लाभली तरच हा प्रवास सुखकर होतो हे मला कधीच कळलं नाही रे दादा. आणि आज वहिनीची अवस्था पाहून जे तत्वज्ञान मला सुचतंय ते पहिलं सुचलं असतं तर या घरावर आणि तुझ्या संसारावर काळ उखळ पसरली नसती. का कोणी समजावलेलं मला समजत नव्हतं. स्वतःच्या हट्टापायी चौघांचं जीवन उद्ध्वस्त केलंय मी. अरे अरे जिने मला नेहमी समजून घेतलं आज तिलाच माझ्यामुळे वेळ लागले. किती किती निर्णय झालो रे मी. दादा दादा मला माफ कर. मी अपराधी आहे रे तुझा. माफ कर मला. झाल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय मला. अनिश दादा वहिनीवर लवकर उपचार चालू कर. तिची नुकतीच सुरुवात आहे, त्यामुळे ती लवकर बरी होईल. आणि मला खात्री आहे तुझी प्रज्ञा तुला नक्की परत मिळेल. आणि आता ती फक्त तुझी असणार आहे, फक्त तुझी. कारण मी तुमच्या आयुष्यात आता कधीच परत येणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. आणि दादा वहिनी बरी झाली की तिला एकदम मनापासून माफ करायला सांग मला. अब तर माझी विनंती समज दादा. आणखी एक दादा, निहारच्या खुनाविषयी टेन्शन नको घेऊस. त्याला मी मारलंय आणि त्याच्या मित्रांवरच त्याचा हाल गेलाय. त्यामुळे तुम्हाला आता कोणीच त्रास देणार नाही. ती व्हिडिओ कॅसेट सुद्धा नष्ट केले मी. तू फक्त वहिनींची काळजी घे, तिला लवकर बरी कर आणि या घराला पुन्हा एकदा घरपण मिळवून दे दादा. पुन्हा एकदा घरपण मिळवून दे दादा. येतो मी. एक शेवटची विनंती होती दादा. बोल अनिश बोल. माझा अंतिम विधी पूर्ण करून या भूलोकात भटकत असलेल्या माझ्या आत्म्याला मुक्त करशील ना दादा? नियतीने